हे सर्व प्रश्नाला याच्या माध्यमातून आपले बहुतांश प्रश्न सुटतील असं मला अपेक्षित आहे. बरं, मला सांगा की तुम्ही हा जवळचा आता विषय आहे, अर्थमंत्री अजित पवार आहेत, त्यांचा काही इम्पॅक्ट किंवा काय, किंवा म्हणतो ना आपण की ते पण आपल्याला गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. आता अर्थ खात्याने ठरवलंय का की गुलाबी जॅकेट घालायचं जेणेकरून प्रगती होईल, असं काही आहे का त्याच्या मागे? रोज वेगवेगळ्या कलरचे जॅकेट घालतो, परंतु दादा एक कर्तृत्ववान व्यक्ती आहे. दादांचं कामाचं जे पॅटर्न आहे आम्ही 30 वर्षापासून पाहतो. तडकाफडके निर्णय, हार्डवर्क. तुमच्या फाईलवर साईन करतात का ते? शेवटी 100% आपल्याला आपल्या मनाप्रमाणे होतं असं अपेक्षा करणं योग्य नाही, परंतु जे आवश्यक आहे त्याच्यासाठी त्यांना विनंती केली आणि त्यांना पटवलं तर ते प्रत्येकाला मदत करत असतात. आणि मी तर त्यांचा राज्यमंत्री आहे, त्यामुळे माझे त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहे. आणि त्यांना मी शेवटी माझ्या अभ्यासातून त्यांना मी कसं सपोर्ट करता येईल, त्यांचं जे काही प्लॅन आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट कसं करता येईल हा माझा नेहमीच विचार असतो. त्यामुळे आमची ट्युनिंग चांगली आहे. शिवसेनेच्या बाकीच्या मंत्र्यांना त्यांना पटवता येत नाही असं वाटतं का तुम्हाला? कारण त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला निधी देत नाही. मी विरोधी पक्षात होतो ना तेव्हा देखील मला कधी म्हणजे तशी निधीची अडचण झाली नाही. फक्त मला जी अडचण झाली ती उद्धवजी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात झाली. कारण की ते आम्हाला म्हणजे आमचा कोणी ऐकणारा तेव्हा मायबापच नव्हतं, परंतु जे व्याजासहित आम्हाला शिंदेसाहेबांनी 2.25 वर्षाच्या सरकारमध्ये पूर्ण करून दिलं. आणि आता तर काही प्रश्नच नाही, थोडेफार अडचणी आहे, परंतु नियोजनबद्ध पद्धतीने जे आमचा प्लॅन सुरू आहे त्यातून आम्ही या आर्थिक अडचणीतूनही बाहेर येऊ आणि महाराष्ट्राची वेगवान प्रगतीचा जो आमचा वचन आहे तोही आम्ही पूर्ण करू. तुम्हाला अर्थ आणि नियोजन हे खातं तुमच्याकडे आहेच, पण मला असं वाटतं हे खातं देण्यामागे कदाचित त्या उठावामधलं जे आपलं नियोजन कौशल्य होतं ते देखील कारणीभूत आहे असं वाटतं का कुठेतरी? आणि तो अभ्यास कसं आहे की ते नियोजन हा माझा आवडता विषय आहे. बर. आणि कधी आपण बघा की नियोजनावर खूप चर्चा होत नाही. शेवटी प्लॅनिंग डिपार्टमेंट हा आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी प्लॅनिंगशिवाय कुठलाही निर्णय घेणे योग्य नाही. आपण आज कुठे आहो, उद्या आपण कुठं राहणार आहे, उद्याचा महाराष्ट्र आपल्याला कसं घडवायचा आहे, कुठल्या सेक्टरला आपल्याला झुकतं माप द्यायचं आहे, प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे भांडवली गुंतवणूक कशी करायची आहे, आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला भविष्यामध्ये कसं या दृष्टीने काम करायचं आहे, शाश्वत विकासाचे ध्येय कसे साध्य करायचं हा माझा आवडता विषय होता. आणि राज्य योजना, जिल्हा योजना, केंद्र सरकारच्या योजना या तिन्ही योजनेची सांगण घालून महाराष्ट्राच्या लाभार्थींना शोधून त्यांना प्रत्येकाला त्याची गरज काय आहे ते डिमांडनुसार सप्लाय आपल्याला कसं करता येईल या दृष्टीने आता पुढचं आमचं नियोजन सुरू आहे. आणि त्यामुळे योग्य माणसाला योग्य लाभ कसा देता येईल आणि त्याची गरजा, त्याची प्रायोरिटी काय आहे ते प्रायोरिटी लक्षात घेऊन उद्या आम्ही त्याचं अपेक्षा कशी पूर्ण करता येईल आणि चुकीचा लाभार्थी तो लाभ घेऊ नये. त्याला ज्या माणसाला एला बीची गरज असेल तर याला बी द्यायचं, त्याला सी मिळून राहिला म्हणून त्यांनी सीचा लाभ घ्यावा हे अपेक्षित नाही आहे. आणि त्यामुळे नियोजनातूनच महाराष्ट्राचा विकास घडणार आहे आणि ते करण्याचं एक मोठी जबाबदारी माननीय दादासोबत माझ्यावर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. यासाठी मी माननीय शिंदेसाहेबांचा मनापासून ऋणी आहे. आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित आहे ते आणि सरकारला जे अपेक्षित आहे ते करण्याचा माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करत आहे. आणि आपल्या कामातून जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे ती जबाबदारी आपण प्रामाणिकतेने पार पाडली हा समाधान देखील मला मिळाला पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न सदैव असतो. आणि मला विश्वास आहे की या खात्याला माझ्या कॉन्ट्रीब्युशननी योग्य दिशा देऊन आपल्या महाराष्ट्राची जी काही फ्युचर प्लॅनिंग आहे ती प्रभावीपणे अंमलात आणण्याचा जो माझा प्रयत्न आहे तो निश्चितपणे मी पूर्ण करेल असं मला आत्मविश्वास आहे. बरं, मला एक सांगा, तुमचं कविमन देखील आहे, तुम्ही